परिक्रमा करायची म्हणजे कशी करायची? नर्मदा नदीची जी लांबी आहे म्हणजे तिच्या प्रवाहाची लांबी अमरकंटक इथे ती उगम पावते आणि गुजरातमध्ये कतपोर नावाचं एक ठिकाण आहे अरबी समुद्राला लागून, तिथे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर ह्या तिच्या प्रवाहाची लांबी एकूण 1327 किलोमीटर आहे. म्हणजे दोन्ही किनारे जर आपण धरले तर ते 2650 किलोमीटर साधारण होतात. पण तिच्यावर आता जी काही 5-6 मोठी धरणं बांधली जात आहेत त्या धरणांमुळे तिचं पाणलोट क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आणि म्हणून परिक्रमा मार्गाची लांबी दिवसेंदिवस वाढते. आणि परिक्रमा आपण खरं तर कुठूनही सुरू करतो, मगाशी आपण म्हणालात तसं की त्याच ठिकाणी पुन्हा येऊन पोचलात की ती प्रदक्षिणा पूर्ण झाली. आम्ही मात्र ही परिक्रमा उगमापासून म्हणजे अमरकंटक पासून पुन्हा उगमापर्यंत अशी केली. म्हणजे अमरकंटक पासून तुम्ही आलात आणि पुन्हा दुसऱ्या तीरावरून परत गेलात. बरोबर. थोडीशी तिची भौगोलिक स्थिती आपण समजून घेऊयात. नर्मदा नदी ही मेकल पर्वतामध्ये उगम पावते जे अमरकंटकला आहे. एका छोट्या कुंडामध्ये तिचा उगम होतो आणि ते मध्य प्रदेशमध्ये आहे ठिकाण. तिथून ती प्रवाहित होत महाराष्ट्रातला थोडासा भाग स्पर्शून मग गुजरातमध्ये जाते आणि मग ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही जी नर्मदा नदी आहे ही आपल्या भारत मातेची जणू काही कटीमेखला आहे आणि तिच्या दक्षिण तटावर सातपुडा पर्वतरांग आहेत, उत्तर तटावर विंध्य पर्वतरांग आहेत आणि या दोन्हीच्या मधून ती वाहते. या परिक्रमेचे नियम बरेच आहेत तसे, कारण हजारो वर्षांपासून ही परिक्रमा आपल्या देशामध्ये केली जाते. मार्कंडेय ऋषींनी ही परिक्रमा पहिल्यांदा सुरू केली आणि तेव्हापासून अनेक लोक, अनेक साधू संत किंवा अगदी गृहस्थाश्रमी लोक ही परिक्रमा करतात. साहजिकच अनेक नियम वर्षानुवर्षापासून परंपरेने चालत आलेले आहेत. म्हणजे 3 वर्ष 3 महिने 13 दिवसात करायची, अनवाणी करायची, पांढरे कपडे घालायचे, भिक्षांदेही करून उदरनिर्वाह करायचा वगैरे. अर्थातच श्रद्धा आमची नक्कीच होती, अतूट श्रद्धा होती. पण ज्या शक्य झाल्या प्रॅक्टिकल विचार केला थोडा आणि त्याच नियमांचं पालन केलं. त्याच्यातला जो मी भिक्षेचा नियम सांगितला तेव्हा आमच्या तिघींची प्रतिक्षिप्त क्रिया होती की हे काय आपल्याला जमणार नाही, भिक्षा काय मागायची. दुसरा विचार मनात आला की माझी जर आर्थिक स्थिती इतकी आहे की माझं 2 वेळचं किमान जेवण मी सहज त्याच्यावर खर्च करू शकते, तर लोकांपुढे हात का पसरायचे. म्हणून आम्ही तिघींनी ठरवलं की भिक्षा मागायची नाही, पैसे घेऊन जायचं, एवढंच नाही तर स्टेट बँकेचं ATM कार्ड घेऊन जायचं आणि व्यवस्थित पैसे खर्च करून ही परिक्रमा करायची. त्याच दरम्यान एक स्वामी अर्घ्यानंद नावाचे संन्यासी नाशिकला आले आणि आम्हाला समजलं की ते नर्मदा किनारी राहतात, त्यांनी परिक्रमा केलेली आहे. मग आम्ही त्यांना भेटायला गेलो. मी त्यांना म्हटलं की स्वामीजी, मी जर अफोर्ड करू शकते तर मी भिक्षा का मागायची. माझ्या प्रश्नावर ते खूप छान हसले आणि म्हणाले की मी, माझी सामाजिक स्थिती, माझी नोकरी, माझी आर्थिक स्थिती, माझं घरदार, माझी प्रॉपर्टी, माझं शिक्षण, माझे नातेवाईक, ही जी काही एक गोष्ट आपल्या मनामध्ये असते, हा जो काही एक अहंकार असतो तो कुठेतरी गळून पडावा आणि जे माझं आहे असं मला वाटतं ते माझं नाही तर ते समाजाचं देखील आहे, ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही भिक्षा मागायची. दुसरी गोष्ट महत्वाची याच्यातली की तुम्हाला जी गोष्ट भिक्षा वाटते ती देणाऱ्याला भिक्षा नाही वाटत. आपण उपकार करतोय हा भाव त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही बघणारच नाही, उलट एक आनंद त्याच्या चेहऱ्यावर असेल. या नियमांखेरीज आणखी एक नियम जो कुठे पुस्तकात लिहिलेला नव्हता पण आम्ही तिघींनी तो ठरवला. तो नियम असा होता की परिक्रमा करत असताना म्हणजे चालत असताना बरोबर चालायचं नाही. प्रत्येक जण दृष्टीच्या टप्प्यात राहील एवढं एक अंतर ठेवून चालायचं आणि मौनात चालायचं. मला एक सांगा की मुळामध्ये नर्मदा परिक्रमा करायची हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला? नर्मदा परिक्रमेचं एक वेगळं आकर्षण खूप दिवसापासून मनात होतं. त्या संदर्भात काही पुस्तकं वाचली होती. अर्थात त्यामागे दुसरी पण कारण होती. मला माझ्या स्वतःच्या बाबतीत असं वाटलं की आपण आता आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन पोचलेलो आहोत. कुठेतरी आपल्या आयुष्याचं स्टॉक टेकिंग व्हावं की मी आतापर्यंतचं आयुष्य कसं जगले, याच्या पुढे मला कसं जगायचं आहे, आतापर्यंत काय केलं, काय करायचं राहिलं, त्याचं थोडंसं चिंतन या परिक्रमेमध्ये आपल्याला करता आलं तर ते बघावं. दुसरं एक खूप गमतीशीर कारण आहे ती म्हणजे मला झाडाझुडपांशी बोलायला आवडतं. नुसतं झाडाझुडपं नाही तर नद्या, पक्षी, माझे पक्षी मित्र पण खूप आहेत. माझ्यासाठी निसर्गाशी हा संवाद हे माझं अध्यात्म आहे
आणि असा हा जो निसर्गाशी संवाद आहे तो या नर्मदा परिक्रमेत खूप निवांतपणे करता येणार होता. आणि दुसरी जी 2 महत्त्वाची कारणं होती ती म्हणजे नर्मदा नदी ही आपल्या देशातली अत्यंत प्राचीन अशी नदी आहे. करोडो वर्ष तिचं आज वय आहे. तिच्यावर 6 मोठी, लक्षात ठेवा मित्रांनो, 6 मोठी आणि तिच्यावर आणि तिच्या उपनद्यांवर 300 छोटे आणि मोठे प्रकल्प आता आकार घेत आहेत. साहजिकच तिच्या किनाऱ्यावर असलेली जंगलं आणि जी काही जैविक विविधता आहे ती आता या पाण्यामध्ये नष्ट होणार आहे. ती जैविक संपदा एकदा डोळे भरून पाहावी, जमलंच तर त्याच्या नोंदी कराव्यात. त्यासाठी ही नर्मदा परिक्रमा करायचं आम्ही ठरवलं. पण या साहसामध्ये म्हणजे हे साहसच होतं, तर ह्याच्यामध्ये कुठल्या धोक्यांची तुम्हाला आधी जाणीव होती आणि कुठले धोके अचानक सामोरे आले? नर्मदा परिक्रमा हे साहस होतं असं आम्हाला तिघींनाही, म्हणजे मी, निवेदिता खांडेकर आणि उषप्रभा पागे, आम्हाला तिघींनाही हे आम्ही साहस केलं असं वाटत नाही. ती साहस यात्रा नव्हती, तर ती आमच्यासाठी आनंद यात्रा होती. आनंद यात्रा होती. आणि त्याच्यात अडचणी नक्कीच आल्या. अनेक ठिकाणी आम्हाला गुडघाभर चिखलातनं किंवा कमरे इतक्या चिखलातनं जायला लागलं. कधी कधी छाती इतकं पाणी असायचं, कधी पाठीवरचं ओझं खूप जड व्हायचं. अशा प्रकारचे अनेक. आणि मला सांगायला खूप आनंद होतो मित्रांनो की 124 उपनद्या ज्या नर्मदेला मिळतात त्या पार करून आम्ही गेलो. तर असा खडतर प्रवास होता, दाट जंगल होतं, आपल्याला श्वापदांची भीती वाटते, माणसं इतकी तर ती हिंस्त्र अजिबात नाहीत. पण असं वाटायचं की या परिक्रमेतनं जाताना कोणी आपल्याला लूटमार करेल का, तर मग तो क्षणभरच विचार मनात आला. पण असं वाटलं की लूटमार करण्यासारखं आपल्याकडे काय आहे. या सगळ्या प्रवासामधला लक्षात राहिलेला असा एखादा कसोटीचा क्षण? कसोटीचा आणि मदतीचा क्षण सांगते. आम्ही अंगारेश्वर ते ओझ या प्रवासात होतो आणि लोकांना विचारलं की आजचा परिक्रमेचा मार्ग कसा आहे, तर ते म्हणाले की तुम्ही आज नर्मदा किनाऱ्याने जाऊ नका, कारण तिथे खूप दलदल आहे आणि काटेरी झाडं झुडपं आहेत. तर एक टेकड्यांमधनं जाणारी वाट आहे, त्या वाटेने जा. पण या वाटेमध्ये एक उपनदी जी नर्मदेला मिळते ती जरा काळजीपूर्वक पार करा, कारण त्याच्यामध्ये पाणी बरेचदा जास्ती असतं. 3-4 किलोमीटर गेल्यानंतर लक्षात आलं की रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य आहे. आणि तेव्हा परिक्रमेत फक्त मी आणि निवेदिताच होतो. उषाताई पुण्याला आलेल्या होत्या. चालता चालता एक हाक आली की मैया जी आप रुकिये, गलत रास्ते पे जा रही आप. आम्ही थांबलो आणि बघितलं मागे वळून की कोण आहे. एक माणूस आला आणि तो म्हणाला की तुम्ही चुकीच्या रस्त्याने चालले, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. त्याच्या मागे मागे आम्ही जायला लागलो. त्यांनी माझी सॅक पण घेतली पाठीवर. तो म्हणाला की इतका अवघड रस्ता आहे, तुम्हाला जाता येणार नाही. आणि टेकडीच होती, पण ती चढता चढता इतकी धाप लागत होती की असं वाटायला लागलं की आपण माउंटेनिअरिंगमध्ये एवढे सर्टिफिकेट्स मिळवलेले ते आपणच का, की ही छोटीशी टेकडी मला चढता येत नाही. इतकी ती अशी उभी टेकडी होती, उभी वाट होती. आणि ती नदी जेव्हा आली तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या नदीमध्ये एरवी कमरेपर्यंत पाणी असायचं, पण आज जवळजवळ छातीपर्यंत पाणी आहे. त्या माणसाच्या मात्र कमरेपर्यंत होतं, कारण त्याची उंची जास्ती होती. त्यांनी आम्हाला आमचं सामान डोक्यावर घेतलं, पलीकडे ठेवला आणि आम्हाला दोघींना अक्षरशः हात धरून पलीकडे नेलं. तेव्हा असं वाटतं की जेव्हा जेव्हा आयुष्यात मार्गदर्शकांची गरज असते कुठल्या ना कुठल्या रूपाने ते उभे राहतात. हा आत्मविश्वास आपल्याला नेहमीच असायला पाहिजे. तर हा एक थोडासा थरारक प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये होता. अडचणी मात्र नक्कीच 2 मोठ्या आल्या. पहिली अडचण जी आली ती होशंगाबादच्या जवळ निवेदिताला मलेरिया झाला. आणि डॉक्टरांनी जेव्हा वैद्यकीय चाचण्या केल्या तर डॉक्टर आमच्याकडे बघूनच असे हैराण झाले. म्हणाले की अहो, हा साधासुद्धा मलेरिया नाही आहे, हा फॉल्सिपेरम मलेरिया आहे. तुम्ही 10-15 मिनिटं जरी उशीर केला असता तर या आजाराने गंभीर रूप धारण केलं असतं. बर. दुसरी घटना माझ्या संदर्भात झाली की मला गॅस्ट्रो झाला. 104-105 डिग्रीपर्यंत ताप पण होता. त्या 2 क्षणी असं वाटलं की बस हो गया, आता आपण जाऊयात परत घरी. पण एकच क्षण, त्या क्षणी पुन्हा विचारायला म्हणत की नाही, जो होगा सो देखा जाएगा, आगे चलेंगे. नर्मदा कशी दिसली या सगळ्या 3200 किलोमीटरच्या प्रवासात? नर्मदा नदी जी आहे, खरं सांगू का डॉक्टर, ती तुम्हाला संमोहित करते. बर. ती तुम्हाला प्रेमात पाडते. अमरकंटकला ती उगम पावते आणि 8-10 किलोमीटर सुद्धा तिचा प्रवाह येत नाही
तोच ही नदी 35 ते 40 फूट खोल उडी घेते आणि तिथे कपिलधारा नावाचा एक सुंदर असा धबधबा तयार होतो. तिथून पुढे 2-3 किलोमीटर जाते, पुन्हा एक मोठी उडी घेते, तिथे दूधधारा नावाचा धबधबा तयार होतो. आणि अशा उड्या मारत मारत ती जेव्हा जाते तेव्हा तिच्या वडिलांना म्हणजे मेकल पर्वताला काळजी वाटते की माझी मुलगी जरा अल्लड आहे, हिला कसं काय सांभाळायचं. मग त्यांच्या एकदम लक्षात आलं की हिचे 2 भाऊ जे आहेत सातपुडा आणि विंध्य जरा खंबीर आहेत, दणकट आहेत. तर या तिच्या भावांना त्यांनी एक आदेश दिला की जोपर्यंत ही मोठी होत नाही तोपर्यंत तिची साथ सोडायची नाही. आणि खरोखर सरदार सरोवरपर्यंत म्हणजे गुजरातपर्यंत तिच्या या दोन्ही भावांनी तिची साथ सोडलेली नाही. कधी ती गिरक्या घेते, कधी यू टर्न घेते, म्हणजे आपल्याला खूप राग आला की आपण एकदम पिछेमूड करून जातो, तसं कधी कधी तिच्या भावांशी तिचं भांडण होत असेल आणि मग ती एकदम पिछेमूड करते. त्या ठिकाणी तिचं यू टर्न केल्यानंतर जी पश्चिम वाहिनी नदी आहे ती परत पूर्व वाहिनी होती. काही ठिकाणी तिच्या पात्रामध्ये अक्षरशः ओम सदृश आकार तयार होतात. ओंकारेश्वर हे जे ठिकाण आहे हे त्याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. जबलपूर जवळती एक धुवाधार धबधबा नावाचं ठिकाण आहे, तोही अप्रतिम असा धुवाधार आहे. आणि भेडाघाट जे ठिकाण आहे की जिथे दोन्ही बाजूला तिच्या संगमरवरी खडक आहेत, मला असं वाटतं की ते नर्मदेच्या आयुष्यातलं एक मर्मस्थान आहे. त्यापुढे ती मग सरदार सरोवरपर्यंत जाते आणि मग नंतर कतपोर या ठिकाणी येते. तिच्या दोन्ही किनाऱ्यावर दाट जंगलं आहेत. एक दिवस चालता चालता माझ्या लक्षात आलं की काहीतरी आवाज येतोय, टप टप टप, कसला आवाज येतोय म्हणून मी विचार करत होते. तर एकदम लक्षात आलं की झाडांच्या वरच्या पानावरनं दवबिंदू जेव्हा खालच्या पानावर टपकतायत त्या टपकण्याचा सुद्धा आवाज येतोय, इतकी शांतता आहे. आणि त्या टपकण्यामध्ये सुद्धा एक ताल आहे आणि एक लय आहे. इतकं सुंदर ते सगळं वातावरण होतं. तिच्या पात्रामध्ये अनेक छोटी मोठी बेटं आहेत आणि ती बेटं बघताना मला असं वाटलं की एखादी आई जशी आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसते ना, तसं नर्मदा माईनी या बेटांना मांडीवर घेतलेलं आहे. तर अशी ही आमची नर्मदा माई, खरंच ती तुम्हाला संमोहित करते. आणि तिचं वर्णन करायचं, तिची रूपं सांगायची, तर माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या व्यक्तीचं ते काम नाही. त्याच्यासाठी वाल्मिकी किंवा कालिदासच हवेत. परिक्रमा तुमची साध्य झाली, ह्या 3200 किलोमीटरचा प्रवास झाला, 5.5-6 महिन्यांचा कालावधी झाला, एवढ्या अडचणी झाल्या. या परिक्रमेमधून तुम्ही काय साध्य केलं असं तुम्हाला वाटलं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न परिक्रमेमध्ये आम्हाला एका महंतांनी विचारला. परिक्रमा आमची संपत आलेली होती आणि गडबडलो आम्ही, कारण तयारी काही केलेली नव्हती, पाठांतर नव्हतं. मग त्या महंतांना आम्ही काहीतरी थातूर मातूर उत्तरं दिली आणि सांगितलं की खूप सुंदर निसर्ग पाहिला, खूप चांगल्या प्रकारची माणसं भेटली, साधुसंत भेटले, खूप छान अनुभव आले, लोकांनी खूप चांगली मदत केली, आदरातिथ्य केलं, भिक्षा मागायची जी लाज वाटत होती ती आता लाज वाटत नाही, आमचं आहे ते समाजाचं आहे, वगैरे वगैरे. त्यांच्या चेहऱ्यावर काही असं इम्प्रेस झाल्यासारखे भाव दिसले नाही. ते म्हणाले की माझ्या प्रश्नाचं उत्तर मीच तुम्हाला देतो. तुम्ही तिघी जणी शहरात राहत होत्या, नंतर तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला, तुमच्यापैकी एक जण मुंबईला राहत होती. तुमचं आयुष्य कसं होतं तर सगळंच प्री प्लॅन्ड असं तुमचं आयुष्य असायचं, पण तरी सुद्धा तुमच्या मनाला मात्र निश्चिंतता नसते. इथे परिक्रमेमध्ये तुम्ही चालायला सुरुवात करता, चहा कोण देणार, नाश्ता कोण देणार, आज जेवायला तयार जेवण मिळणार का शिधा मिळणार, कुठल्या गावात मुक्काम करणार आहात, कुणाकडे मुक्काम करणार आहात, काहीच माहिती नाही, सगळंच अनिश्चित आहे. पण निश्चिंत मनाने तुम्ही परिक्रमा करतात. हे जे काही तुम्ही अनुभवता आहात हेच तुमच्या परिक्रमेचं साध्य आहे. याला शुद्ध प्रारब्ध असं म्हणतात. आत्तापर्यंत तुमचं जे काही आयुष्य गेलं ते 4 भिंतीच्या आतलं चौकटीतलं आयुष्य होतं. तुमचा सीमित परिवार होता, पण तोच परिवार आज या परिक्रमेमध्ये असीम परिवार झालेला आहे. आणि हा असीम परिवार, हे वसुदैव कुटुंबकमचं फिलिंग, हेच तुमच्या परिक्रमेचं साध्य आहे. आणि मला असं वाटतं की यापेक्षा आणखी मोठं कुठलं साध्य असूच शकत नाही की जे माझं आहे ते समाजाचं आहे. भारतीताई, याच विचारात कुठेतरी त्या परिसरात काम करण्याच्या कल्पनेचा उगम झाला का तुमच्या? मंडलेश्वर महेश्वर या परिसरातनं जात असताना मी थोडीशी खुश होते. म्हणजे तिथला निसर्ग पाहून तर एकदमच भारावले होते.
तिथे अत्यंत समृद्ध अशी शेती आम्हाला बघायला मिळाली. ती समृद्धी मात्र लोकांच्या जीवनामध्ये कुठे दिसत नव्हती. इथे बालमजुरांचं प्रमाण प्रचंड आहे. कारण जी मोठी माणसं काम करतात त्यांना जर दिवसाला 100 रुपये मजुरी द्यायला लागत असेल तर तीच मजुरी मुलांना 50 रुपये द्यायला लागते. काम मात्र मुलं मोठ्यांच्या दुप्पट करतात कारण उत्साह असतो. मला धोका वाटला तो त्यांच्या पैसे कमवण्याचा नाही वाटला. हे चित्र कुठेतरी बदलायला पाहिजे. त्या मुलांच्या शिक्षणाचा जो अधिकार आहे तो त्यांना परत मिळाला पाहिजे. त्यांचं बालपण त्यांना परत मिळालं पाहिजे. म्हणून इथे काहीतरी करायला पाहिजे हा विचार तेव्हा माझ्या मनात आला. आणि मला खरंच सांगायला खूप आनंद होतो की आज माझ्याकडे 132 मुलं आहेत, सगळे बालमजूर आहेत आणि आम्ही खूप मजा करतो. म्हणजे आम्ही शिकतो, पण फक्त ते शिकत नाही तर मी पण खूप शिकते. या मुलांच्या प्रेमाबद्दलचा एखादा अनुभव सांगायला. खूप इन्स्पायरिंग असा अनुभव आहे. राखी पौर्णिमा होऊन गेली होती, 2-3 दिवस होऊन गेले होते आणि मी फळ्यावर काहीतरी लिहित होते. एका मुलाचं लक्ष माझ्या हाताकडे गेलं आणि तो मला म्हणाला की दीदी आपने राखी नहीं बांधी. म्हटलं अरे नहीं, मेरे भाई बहन सब महाराष्ट्र में रहते हैं ना, मुझे राखी कौन बांधेगा. त्याच्यावर माझ्यासमोर काही चर्चा झाली नाही. दुसऱ्या दिवशी इतका मुसळधार पाऊस होता आणि जिथे मी शिकवायला जाते ना तो रस्ता खूप कठीण आहे. म्हणजे तिथे कुठली बस जात नाही, कुठली ऑटो रिक्षा जात नाही. तर जायचं की नाही जायचं असा विचार मनात क्षणभर आला, पण म्हटलं जाऊ दे, असं रोज पाऊस पडणार, मग आपण रोज हे कारण द्यायचं का. म्हणून मी तिथे शाळेत जाऊन पोहोचले. सगळी मुलं आपली दप्तरं घेऊन आडोशाला उभी होती. आम्ही आत गेलो वर्गामध्ये आणि प्रार्थनेला सुरुवात झाली. माझ्या लक्षात आलं की आज या मुलांचं प्रार्थनेमध्ये अजिबात लक्ष नाही आहे, काहीतरी गडबड आहे. प्रार्थना होऊन आम्ही पुस्तक खाली ते बसवायचं तस त्या मुलांनी आपल्या बॅगा काढायला सुरुवात केली आणि त्या प्रत्येकाने आपल्या बॅगेतून राखी काढली आणि माझ्या दोन्ही हातांना दंडापर्यंत राख्या बांधल्या घट्ट. आणि असं वाटलं की या मुलांनी मला किती बंधनामध्ये टाकलं आहे आज, किती सुंदर असं प्रेमाचं बंधन आज मला या मुलांनी दिलेलं आहे. आणि किती वयोगटाची ही? 1ली ते 5वीचा वयोगट आहे, 12-14 वर्षाची आहेत. आणि मला सांगायला या मुलांनाही खूप आवडेल की हिंदी, इंग्लिश आणि गणित हे विषय फक्त आम्ही 4 भिंतीच्या आत शिकतो. पर्यावरण हा जो विषय आहे तो आम्ही वर्गामध्ये बसून शिकतच नाही. आम्ही त्यांच्या शेतामध्ये जातो, आम्ही कधी नर्मदा किनारी जातो, कधी आजूबाजूच्या निसर्गात जातो. मग फुलपाखरं, पक्षी, झाडं, झुडपं, बीजांकुरण कसं होतं कधी ते मला शिकवतात, कधी मी त्यांना शिकवते. आपल्या संस्कृतीमध्ये खूप सुंदर संकल्पना आहे की परस्पर देवो भव. इथे आम्ही एकमेकांचे गुरु आहोत. भारतीताई, तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुमची रोल मॉडेल्स कोण? 2 रोल मॉडेल्स आहेत माझी. पहिलं रोल मॉडेल आहे स्वामी विवेकानंद आणि दुसरं रोल मॉडेल आहे विवेकानंद केंद्राचे संस्थापक माननीय एकनाथजी रानडे. ते माझे रोल मॉडेल अशासाठी की 1977 साली जेव्हा अरुणाचल प्रदेश अत्यंत दुर्गम असा भाग मानला जात होता, खरं अजूनही आहे, पण तेव्हा वाहतुकीची कुठलीही साधनं तिथे नव्हती. अशा वेळी भारत चीन सीमेवर त्यांनी एका वेळी तिथल्या आदिवासींसाठी 7 निवासी शाळा काढल्या आणि आज त्या शाळांची संख्या आसाम अरुणाचल मिळून 50 अशी आहे. या आसाम भागामधल्या एका शाळेमध्ये तुम्ही 5 वर्ष काम केलं आहे का? बरोबर. त्या अनुभवाबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. आसाममधले 5 वर्ष खरं तर हा माझ्या मनाचा एक अत्यंत हलवा असा एक कोपरा आहे असं मी म्हणेन. ही शाळा मी विवेकानंद केंद्राच्या वतीने तिथे स्थापन केली 1988 साली. आणि म्हणजे गेले तिथे मी 86 साली, पण शाळेची स्थापना 88 साली झाली. मग 88, 89, 90 अशी 3 वर्ष या मुलांबरोबर मी होते. एक खूप सुंदर अनुभव तो होता. आज ही शाळा 12वी पर्यंत आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की इट इज वन ऑफ द बेस्ट स्कूल्स इन नॉर्थ ईस्ट. आणि युनिसेफच्या एका माजी अधिकाऱ्यांनी, परदेशी आहे तो माणूस, अमेरिकन आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे की व्हाय चिल्ड्रेन लाईक टू गो टू स्कूल. या पुस्तकात त्यांनी आमच्या गोलाघाटच्या शाळेवर एक पूर्ण पान लिहिलेलं आहे. बंधनं आपल्यावरती असतात, चौकटी आपल्या आजूबाजूला असतात. हळूहळू त्या चौकटीमधली स्थिरता आपल्याला खऱ्या स्थिरतेसारखीच वाटायला लागते. बरोबर. चौकट हीच आपली सुरक्षितता बनून जाते. हो. या सुरक्षिततेमधून वारंवार बाहेर पडून तुम्ही काहीतरी नवीन करू पाहतायत सतत तुमच्या आयुष्यात. ही ऊर्जा, हा उत्साह
हे मोटिव्हेशन बरोबर. हे तुम्ही कुठून निर्माण करता? मला असं वाटतं ही एक वृत्ती पण असावी लागते. हम्म. आणि ही वृत्ती मला खरंच समाजातून आणि खास करून मुलांमधनं मिळते, हम्म. निसर्गातून मिळते. आमच्या लहानपणी एक कविता होती दर्शन नावाची, मंगेश पाडगावकरांची ती कविता आहे. तुला पाहिले ऋतू ऋतूतून फुला फलातून, तुला पाहिले ऋतू ऋतूतून फुला फलातून, या मातीतून त्या गगनातून, संघर्षातून सुखदुःखातून, मानवतेच्या व्यथे व्यथेतून, रे कसे शोधू तुला तुलाच टाकून, मी कधीच नाही म्हटले की तू दे माझे दर्शन. आणि ही जी निसर्गातली शक्ती आहे तीच माझी वाह. ऊर्जा आहे. भारतीताई, तुम्ही इथं आज आलात, नर्मदेवरून आज इथे आलात, खूप खूप छान वाटलं आम्हाला. एकच 4 ओळींची कविता नाही, पण रिचर्ड बाक नावाचा माझा एक इंग्लिश आवडता लेखक आहे, त्याच्या 4 ओळी मी माझ्या मित्रांना सांगाव्याशा वाटतात. यू आर नेव्हर गिव्हन अ विश विदाउट बीइंग गिव्हन द पॉवर टू मेक इट ट्रू. You are never given a wish without a power to make it true. You may have to work for it, however. You may have to work for it, however. नमस्कार.